आटपाडी तालुक्यातील लिंबवडे जिल्हा परिषद गटातून पराभूत झालेल्या शिंदे सेनेच्या उमेदवाराची निवड आयोग आणि विजयी उमेदवाराविरोधात याचिका. हुकुमशाही आणि दडपशाहीने निवडणूक झाल्याची तक्रार करत विटा न्यायालयात न्यायासाठी धाव. भाजपाच्या उमेदवार माधवी पडळकर आणि निवडणूक आयोगाविरोधात शिंदे सेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांची याचिका दाखल. आटपाडी तालुक्यातील लिंबवडे जिल्हा परिषद गटातून पराभूत झालेल्या शिंदे सेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांनी विजयी झालेल्या भाजपा उमेदवार माधवी पडळकर आणि निवडणूक आयोगाविरोधात विटा न्यायालयात हुकुमशाही आणि दडपशाहीने जिल्हा परिषदेची ही निवडणूक झाल्याची तक्रार करत मोटे यांनी विटा न्यायालयात न्यायासाठी धाव घेतली. निवडणुकीत माधवी पडळकर यांचा विजय जरी झाला असला तरी हा विजय आम्हाला मान्य नाही. मतदारांमध्ये दहशत माजून ही निवडणूक हुकुमशाही आणि दडपशाही पद्धतीने झाली असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांनी केलेला आहे. या विरोधात मोटे यांनी विटा न्यायालयात माधवी पडळकर आणि निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल केली आहे. निकालानंतर निवडणूक आयोगाविरोधात तसेच प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विरोधात निवडणूकमधील प्रकारावरून न्यायालयात याचिका दाखल करण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. नमस्कार. आज आम्ही विटा कोर्टामध्ये एक पिटिशन फाईल केलेलं आहे इलेक्शन कमिशन अगेन्स्ट आणि आमचे प्रतिस्पर्धी माधवी पडळकर यांच्या अगेन्स्ट. कारण इलेक्शन कमिशन आणि न्यायदेवता यांच्यावर आम्हाला असलेला विश्वास आणि त्या विश्वासापोटी आम्ही आमच्यावर झालेला अन्याय, आमच्या मतदारांवर झालेला अन्याय याच्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. खरं तर इलेक्शनच्या पूर्ण प्रोसेस दरम्यान आमच्यावर झालेली अन्याय म्हणण्यापेक्षा अन्याय तर झालाच, पण त्याच्याबरोबर झालेली हुकुमशाही, दडपशाही आणि ज्या प्रकारे इलेक्शन व्हायला हवं होतं त्या प्रकारे न होता फक्त आणि फक्त एका लोकांनी आमच्यापर्यंत येऊ नये, त्यांना जो दिलेला त्रास आहे आणि इलेक्शन हे फेअर नाही झालेलं आहे. हे कसं नाही का झालं नाही, कसं नाही झालं, त्याचे सगळे पुरावे आम्ही लोकांसमोर मांडलेले आहेत आणि आज आम्ही विटा कोर्टामध्ये येऊन आमची पूर्ण याचिका दाखल केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे आणि मतदार राजांना आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे. जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे आम्ही नेहमीच आतापर्यंत उभे राहिलेलो आहोत आणि येणाऱ्या काळातही आम्ही तसेच उभे राहणार आहोत. फक्त आणि फक्त इलेक्शन कमिशन आणि प्रशासन याच्यामध्ये या दोघांकडूनही आम्हाला खूप अपेक्षा होत्या, पण गेल्या काळामध्ये आम्ही त्यांच्याकडे खूप वेळा प्रयत्न केले त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा, पण आम्हाला तिथे काही प्रतिसाद नाही मिळाला. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आज इथे कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे न्याय मिळेल. आक्षेप नेमका काय? कारण अशा पद्धतीची तक्रार बहुधा राज्यातली पहिलीच घटना आहे की निवडणुकीनंतर प्रतिस्पर्धेविरोधात. तुमचा आक्षेप काय आहे नेमका? आमचा आक्षेप असा आहे की इलेक्शन हे फेअर झालेलं नाही आहे. इलेक्शन हे हुकुमशाहीच्या मार्गाने झालेलं आहे. लोकांना दडपशाही केलेली आहे, लोकांना डोक्यावर बंदुकी ठेवलेल्या आहेत आणि ही प्रक्रिया ही फेअर पद्धतीने झालेली नाही आहे. जर फेअर पद्धतीने इलेक्शन होत नसेल तर मग मतदार राजाचा जो हक्क आहे, संविधानाने जो मतदार राजाला दिलेला हक्क आहे, तो जर व्यवस्थितपणे मांडता येत नसेल, त्यांना जर दबावाखाली जर मतदान करावं लागत असेल तर ते मतदान हे खरं फेअर नाही आहे. आणि गेला काळ हा जर असाच जर होत असेल तर येणारा काळ कसा असेल आणि लोकांना त्यांचा हक्क जर बजावता येत नसेल तर मग ही इलेक्शन प्रोसेस होण्यात काही अर्थच नाही आहे. त्यावेळी तुम्ही त्यावेळी तक्रार संबंधित पोलीस स्टेशनला दिली होती का? प्रत्येक वेळी आम्ही तक्रार दिलेली आहे. प्रशासनाने जर त्यावेळी जर दखल घेतली असती तर मला वाटतं ही परिस्थिती आणि ही वेळ आता आमच्यावर आली नसती. आणि माझ्यावर विश्वास ठेवून ज्या लोकांनी आज हळहळ व्यक्त केलेली आहे त्या लोकांना मला न्याय द्यायचा आहे. न्यायासाठी मला जिथे जिथे जावं लागेल तिथे तिथे मी प्रयत्न करणार आहे आणि माझ्या लोकांना मला न्याय मिळवून देण्यासाठी मी येणारच आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, आटपाडी.